एक अत्यंत महत्त्वाची बातमी। पुण्यामध्ये गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर दहशतवाद विरोधी पथकाने मोठी कारवाई केली आहे। पुण्यातल्या कोंढवा परिसरात सुरू असलेल्या छाप्यामध्ये तब्बल 3788 सिम कार्ड, 7 सिम बॉक्स, वायफाय आणि सिम बॉक्स चालवण्याकरता वापरण्यात येणारे अँटिना आणि लॅपटॉपसह मोठा मुद्देमाल दहशतवाद विरोधी पथकाने जप्त केलेला आहे। मिकी घई आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। मिकी, एवढ्या मोठ्या प्रमाणात मुद्देमाल जप्त करण्यात आलाय, पण प्रश्न हा आहे की हे सगळं साहित्य आहे कोणाचं, ते लोक कोण आहेत? जर आपण बघितलं तर ही मोठी बातमी म्हणावी लागेल, कारण पुण्यातील कोंढवा परिसरात मिठानगर जे परिसर आहे त्या ठिकाणी एका फ्लॅटमध्ये हे एक जे टेलिफोन एक्सचेंज असतं ते त्या ठिकाणी तयार करण्यात आलेलं होतं। खरं तर भारतामध्ये विदेशातून, अर्थात जर आपण बघायला गेलं, जी आपल्याला प्राथमिक माहिती मिळाली आहे त्यानुसार पाकिस्तान आणि दुबईतून जे कॉल येतात भारतात वेगवेगळ्या लोकांशी बोलण्यासाठी, अर्थात ते पुण्यातील कोंढवा परिसरात जे मिठानगर आहे त्या ठिकाणी हे टेलिफोन एक्सचेंज तयार करण्यात आलेलं होतं आणि तिथे हे कॉल आल्यानंतर ते वेगळ्या ठिकाणी डायव्हर्ट केले जात होते। अर्थात भारताच्या कुठल्याही जे एजन्सीज आहेत जे यावर लक्ष देऊन असतात त्यांना कळू नये यासाठी हा सगळा प्रयत्न या ठिकाणी सुरू होता। काहीतरी मोठा कट भारतात रचायचा आहे यासाठी हे सगळी प्लॅनिंग या ठिकाणी सुरू होती। अर्थात एटीएसला या संदर्भातली माहिती मिळालेली होती आणि काही एजन्सीज एकत्र येत पुण्यातील कोंढवा परिसरात त्यांनी या ठिकाणी काल धाड टाकली आणि त्या फ्लॅटमध्ये त्यांना मोठा मुद्देमाल सापडून आलेला आहे। आपण जर बघितलं तर या फ्लॅटमध्ये एक प्रॉपर टेलिफोन एक्सचेंज तयार करण्यात आलेला होता। जो विदेशातून कॉल येत होते ते सुरुवातीला पुण्यातील कोंढवा परिसरात यायचे आणि त्यानंतर रूट केले जात होते। यासाठी त्यांच्याकडे जवळपास 3788 सिम कार्ड त्या ठिकाणी सापडलेले आहेत, वायफायचे बॉक्सेस आहेत, लॅपटॉप आहे, एवढंच काय तर अँटिना, अर्थात ज्या पद्धतीने हे कॉल कुणालाही ट्रेस होऊ नये यासाठी हे सगळे प्रयत्न या ठिकाणी केले जात होते। हे नक्की कॉल कुणाचे येत होते, पाकिस्तान आणि दुबईतून भारतात कोण कॉल करत होतं, कशासाठी कॉल केले जात होते आणि कुणाला हे फोन येत होते याच्या संदर्भात माहिती आता एटीएस कडून गोळा केली जाते। त्या फ्लॅटमध्ये एक 22 वर्षीय जो एक व्यक्ती होता त्याला ताब्यात घेण्यात आलेला आहे, त्याच्याकडे कसून विचारपूस या ठिकाणी केली जाते। मात्र भारतामध्ये एक मोठा कट या ठिकाणी रचला जात होता। या अगोदर देखील जर आपण बघितलं तर एटीएस कडून कोंढवा परिसरामध्ये वेगवेगळ्या कारवाई करण्यात आलेल्या आहेत। अर्थातच देशाच्या विरोधात काही कट मोठा रचला जात होता का या दृष्टीने आता तपास होणं खूप जास्त गरजेचं आहे। विदेशातून भारतात येणारे इंटरनॅशनल कॉल यंत्रणेला समजून न देण्यासाठी कोंढव्यामध्ये हे बनावट टेलिफोन एक्सचेंज सेंटर सुरू होतं अशी माहिती मिळते। अर्थात या संदर्भातला पुढचा तपासही सुरू राहील आणि खुलासे होतील। मिकी, अपडेट जाणून घेत राहू। सध्या धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।